जवळपास 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे हे तंत्रज्ञान राबवलंय. बरं. तर त्याच्यामध्ये 40 पासून ते 74 क्विंटल प्रति एकरी उत्पादन काढलेले शेतकरी आहेत. प्रति एकर 74 प्रति क्विंटल एकर, हा, हेक्टर मध्ये बिलकुल नाही. 74 क्विंटल पर्यंत मक्याचं उत्पादन ह्या चायनीज पद्धतीने लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रात घेतलं आहे. तर सर मग ही चायनीज लागवड पद्धत आणि आपली पारंपरिक मक्याची लागवड पद्धत यामध्ये नेमका फरक काय येतो? मग आता याच्यात असा फरक आहे, मक्याचं पीक म्हणलं की त्याला परागीभवन व्हायला लागतं. म्हणजे जे वरचा तुरा असतो तो नर फुल आहे आणि जे कणीस आहे आपलं त्याला आपण मादी फुल म्हणतो. तर त्याच्यावरचं जर ते पराग कणसावर पडला तरच तो कणीस पूर्ण भरतो. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मक्यामध्ये की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त व्हायला लागतं. C4 प्लांट असल्यामुळे त्याला कार्बन सिंथेसिस होणं गरजेचं असतं. तर आपण जी नॉर्मल पद्धतीमध्ये पेरणी करतो त्यावेळी एकरी 8 किलो बियाणं शेतकरी पेरतात सरासरी, म्हणजे सीडच्या साईज नुसार. तर एका एकरामध्ये 2 बॅग म्हणजे 8 किलो. आणि प्लांट पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याचं असतं 26,000 सरासरी. आणि पेरताना आपण काय करतो, सलग 2 फूट किंवा 2.5 फुटाच्या अंतराने पेरतो. त्यावेळी काय होतं की मक्याची जी पानं ती एकमेकमध्ये अशी अडकतात, त्यामुळे परागीभवनला अडथळा येतो आणि फोटोसिंथेसिसला बी अडथळा येतो, कारण ते क्लोज स्पेसिंग मध्ये असतात. इथे एक्झॅक्टली आपण बदल कसा केलाय की आपण स्पेसिंग मॉडिफाय केले आणि शिवाय प्लांट पॉप्युलेशन पण वाढवलं. म्हणजे इकडे 8 किलो